तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये डोमेसाईल प्रमाणपत्र, तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी संगमनेरच्या तहसील कार्यालयात आणि विविध सेतू कार्यालयात मोठी गर्दी झाली। ही कागदपत्र जमा करताना आणि काढताना महिला वर्गासह त्यांच्या पतिराजांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या प्रकरणातील जाचक अट रद्द करा अशी मागणी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतार यांनी तहसीलदारांकडे केली आहे। महिलांसाठी जी योजना सुरू केलेली आहे त्या योजनेत महिलांना 1500 रुपये मासिक मिळणार, परंतु एकीकडे योजना द्यायची आणि दुसरीकडे त्या योजनेमध्ये भरमसाठ जाचक अटी लावून ठेवायच्या। ह्यामुळे त्या योजनेचा लाभ लोकांना मिळालाच नाही पाहिजे हे पण बघायचं, अशीच पद्धत सुरू आहे। कारण की या योजनेमध्ये ज्या जाचक अटी लावल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा उत्पन्नाचा दाखला तो पहिले तलाठीकडे काढावा लागतो, तलाठ्याकडून 2-4 दिवस लागतात, त्यानंतर तो तहसीलकडून मिळतो, त्याला 2-4 दिवस लागतात। त्यानंतर याच्याकडे ज्याला पाहिजे लाभ त्याच्या घरात कोणाकडेही 4 व्हीलर वाहन नाही पाहिजे, त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न एखादा भरत असेल तर त्यालाही नाही। आता एखाद्या गोष्टीचं कर्ज काढायचं जर ठरवलं शेतकऱ्याला तर पहिले त्याला इन्कम टॅक्स रिटर्न काढायला लावतात, म्हणजे एकही शेतकरीच्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तीला त्याचा लाभ मिळणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथी अट ती डोमासाईलची अट ठेवली। आता डोमासाईल म्हणजे आदिवासी प्रमाणपत्र काढायचं, त्यासाठी जर महिलाचं लग्न झालेलं असेल तर त्या महिलाचं पहिले विवाहाचं सर्टिफिकेट पाहिजे, विवाह झाल्याचं सर्टिफिकेट। आता जर विवाह सर्टिफिकेट 90% लोकांकडे नाहीये आणि ते नवीन काढायचं आहे तर त्याला साधारण 15 ते 20 दिवस लागतील। अशा अटी दिल्यामुळं अनेक महिलांना या गोष्टीचा, या योजनेचा लाभच मिळणार नाही। एकीकडे लाभ द्यायचा आणि दुसरीकडे अट घालून लाभ कसं काय देता नाही येणार हे पण पाहायचं काम या सरकारने केलेलं आहे। माझी सरकारला विनंती आहे, एकतर आपण 2 महिने मुदतवाढ द्यावी, नाहीतर या जाचक अटी रद्द कराव्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लावलेली डोमेसाईलची अट ही अतिशय जाचक आहे। हा दाखला काढणे त्यासाठी आवश्यक कागदपत्र देखील किचकट आहेत। साधारणतः गावखेड्यामध्ये काम करणाऱ्या महिलांना त्याची जुळवाजुळव करणं मुश्किल आहे, तर डोमासाईल सर्टिफिकेट निघायला साधारणतः 10 ते 15 दिवस जातात। महसूल विभागानं स्वतंत्र टेबलवरती काम करून ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना मार्गदर्शन करावं, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते यांनी केली आहे। शासनाने विविध योजनांचं या ठिकाणी योजना ज्या घोषित केल्यात त्या योजनांना प्रत्येक ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्यांना असो किंवा आता त्या महिलांसाठी लाडकी लेक माझी त्यासाठी एक लाडकी बहीण यासाठी एक योजना आणलेली आहे आणि दुसऱ्या काही योजना आहेत। महाविद्यालय चालू आहे, परंतु याला लागणारा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो उत्पन्नाचा दाखला आता इतकी गर्दी आहे। कचेरीच्या आजूबाजूला जरी सेतू आहेत काही, परंतु सेतूमध्ये भरपूर एवढी गर्दी आहे की तो उत्पन्नाचा दाखला मिळणं मुश्किल झालंय। आणि गावागावातली तलाठी सुद्धा असतील त्यांना सुद्धा वेळेवर उपलब्ध होत नाहीये। आणि त्या वेळेवर उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या, मी तहसीलदार असेल, प्रांतसाहेब असेल यांच्याकडे एक विनंती करतो की उत्पन्नाचा दाखला हा वेळेवर मिळावा, यासाठी आपण चांगल्या पद्धतीची योजना करून जी गाव सेतू आहेत त्या ठिकाणी तो दाखला उपलब्ध कसा होईल याची आपण काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे। दरम्यान संगमनेरच्या तहसील आवारात कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर। कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर।